हथनूर टोल बूथ पर टोल बंद करने की मांग को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से हथनूर टोल बूथ पर सड़क जाम किया गया। महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से सड़क पर टोल बूथ चलाने वाली कंपनी के खिलाफ नारे लगाए गए। करोड़ी से हथनूर की दूरी 60 किलोमीटर नहीं बल्कि 40 किलोमीटर है। सड़क एवं संचार मंत्री नितिन गडकरी ने लोकसभा में भाषण दिया था कि 60 किलोमीटर के भीतर कोई टोल बूथ नहीं होगा, लेकिन कन्नड़ तालुका के हथनूर में यह टोल बूथ 40 किलोमीटर के भीतर है, इसलिए टोल बूथ बंद कर देना चाहिए। इस मांग को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से सड़क जाम की गई। आमची जी मागणी आहे, अवैध टोल हा बंद झाला पाहिजे। हा टोल नियमात येत नाही, हा 60 किलोमीटर आत येत नाही। 60 किलोमीटर तेलवाडी येतो, तेलवाडी पैसे हा 43 किलोमीटर वर आहे। नितीन गडकरी साहेबांच्या घोषणेनुसार हा टोल बंद व्हायला पण इतके दिवस पण केलेलं नाही आहे। कायदे वगैरे काय ते धाब्यावर वगैरे आता जी चर्चा झाली आमची, सगळे मीडियावाले, सगळे अधिकारी, पोलीस प्रशासन आहे, सगळे त्यांचे कर्मचारी, त्यांचं म्हणणं आहे का बुवा असा कोणता नियम म्हणजे नियमात हा टोल हा बंद करता येणार नाही। मग म्हणजे याचा अर्थ नितीन गडकरी साहेब लोकसभेमध्ये खोटं बोलले, ते अधुरं बोलले। आता अधुरं जर बोलले मग त्यांचं काम आहे पूर्ण बोलणं, पूर्ण चर्चा करणं। जनतेला लोकसभा तिथे कायदे तयार केले जाते ना, तिथे देशाचं पूर्ण काम केलं जातं। तिथून टॅक्स वसूल केले जातं, गॅसचे भाव वाढले जाते, पेट्रोलचे भाव वाढले जाते, सगळे वाढले जाते। मग तिथून निर्णय त्यांना चुकीची घोषणा केली का? त्यांच्या गोष्टीनुसार हा टोल नियमात नाहीये। हा टोल 60 किलोमीटर आत हा बंद करा ही आमची मागणी होती। ऍक्च्युअली हा टोल 60 किलोमीटर म्हटल्यावर तेलवाडीच्या पुढे पाहिजे होता, पण या शासनानं म्हणल्यापेक्षा काही लोक मिळालेले असतात त्यांनी, कारण की नितीन गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे, सरळ सांगितलेलं आहे की हे डिपार्टमेंट ऐकत नाही की हा टोल कसा करायला पाहिजे म्हणून। हा 60 किलोमीटर मध्ये नसून हा 43 किलोमीटर आहे। इथले शेतकरी आताच सांगितलं लोकांनी, इथं अँब्युलन्स नाही, इथं शौचालय नाही, इथे लोकांना इकडे एका लोकांचं शेत इकडे आहे तर त्याला 4 वेळेस चक्रा मारावं लागतात। हे 4 वेळेस हे लोक त्या गाडीचे पैसे वसूल करतात। त्यामुळे हा टोल हा बंदच झाला पाहिजे, नाही तर तालुक्यातल्या पूर्ण कन्नड तालुक्याला 20 किलोमीटर नाही म्हणत मी, पूर्ण कन्नड तालुक्याला हा टोल माफ झालाच पाहिजे। साधा आधार कार्ड जर त्यांनी दाखवलं तर आधार कार्डवर त्याला ती पास दिल्या गेली पाहिजे, त्याच्याकडून कुठलाही शुल्क वसूल नाही झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। यांनी जर नाही ऐकलं, हे आता म्हटले आम्हाला निवेदन द्या, तर निवेदन दिलेलं आहे 15 दिवसापूर्वी, आणि ते म्हणतात आम्ही वरिष्ठांना कळवू। आता हे किती दिवसात कळवतात आणि काय ऍक्शन घेतात, हे पत्रव्यवहार कधी करणार आहे हे अजून यांनी आम्हाला सांगितलं नाही। यांनी जर आम्हाला व्यवस्थित सांगितलं, आमचं समाधान केलं आणि सर्व नियमानुसार डिजिटल बोर्ड लावलेत, बाकीच्या काही व्यवस्था केल्या, तर ह्या टोल हा चालू देऊ। ते पण हा जो टोल आहे हा नियमात नसून अशी घोषणा नितीन गडकरी साहेबांनी संसद केली होती, त्या नियमानुसार हा टोल बंद झाला पाहिजे आणि तालुक्यातील जनतेला, शहरातील जनतेला आधार कार्डद्वारे फ्री सोडण्यात यावे, म्हणून हा टोल बंद व्हावा यासाठी आंदोलन करतो आम्ही।